हाय, आत्ता ना आम्ही आमच्या सोसायटीच्या टेरेसवरती आलोय आणि आळंदीत ना खूप मोठा पूर आलाय. तर आत्ता सगळे आषाढीसाठी येत आहेत आणि सगळे वारकरी वगैरे भिजून वगैरे चाललंय त्यांचं सगळं देवदर्शनाची तयारी वगैरे. पण खूप मोठा पूर आलाय नदीला आणि इथं बघा मी टेरेसवरून तुम्हाला दाखवते कसं पाऊस आणि किती हे येते. तर घराघरात पाणी शिरलंय, 250 लोक अडकलेत अशी बातमी येते टीव्हीला आणि याबद्दलचा लॉंग व्हिडिओ पण मी शेअर करते आज. तर तोपर्यंत इथं तुम्हाला दाखवते किती पाणी झाले ते नदीत. हे बघा आमच्या ज्या गॅलरीतून नदी दिसते तुम्हाला दाखवते मी नेहमी. तर ही जी पायवाट आहे ना तुम्हाला दिसत असेल बघा, ही पायवाट ही सुद्धा पाण्याने बुडून गेलेली आहे आणि एवढं पाणी सगळं चाललंय ना वाहून. नेहमी ते जे मध्ये झाड दिसतंय ना त्याच्या पलीकडे पाणी असतं एकदम खालच्या पातळीला आणि आत्ता ना धोक्याची पातळी ओलांडले पाण्यानं असं इथं सगळीकडे पुकारलं जातंय आळंदीमध्ये. तर येणारे भाविक वगैरे त्यांना तर आता येणं शक्यच नाही. तर आम्ही बघा इथं टेरेसवरती आलोय पाणी बघायला आणि हे बघा पाणी कसं तुम्हाला दिसतंय. ह्या झाडाच्या मधल्या पलीकडे पाणी असतं नेहमी. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता ही जी घरं आहेत नदीच्या काठावरती अगदी त्यांच्या ना चौकटीच्या बाहेर पाणी आहे आणि ह्यांना आता बघा बाहेर पण हलवायला लागेल कारण खूप पाणी वाढतंय मिनिटाला. इथं दिसत असेल तुम्हाला काही काहींची झाडं वगैरे कुठं आहेत आणि ते सगळे बुडायला लागलेत. हे जे टॉयलेट वगैरे आहेत ह्या घरांची त्याच्यात पण पाणी शिरलेलं आहे आणि बघा कसं पाणी झाले. अगदी ह्या घराच्या ना उंबऱ्याला पाणी लागले. तर आता ह्यांना पण इथून हलवण्यात येईल बघा. हे बघा अगदी ना दुथडी भरून वाहते ना नदी तसं पाणी चालले आणि खूप म्हणजे अवस्था बेकार होईल अजून जर पाऊस नाही थांबला तर. इकडे बघा लोक कशी पाणी बघण्यासाठी टेरेसवर आलेत. या लोकांना पण आता बघा प्रश्न पडला असेल की कुठं जायचं आणि काय. तर इथं करतील जरा व्यवस्था. पण खूप लोक आता आळंदीमध्ये आलेले आहेत. आता पालखी निघणार आहे आषाढीची. तर त्यासाठी आषाढी वारी म्हणजे इकडून आळंदीतून माऊलींची जी पालखी निघते पंढरपूरसाठी तर ती परवा म्हणजे 8 तारखेला बुधवारी प्रस्थान आहे आणि 9 तारखेला इथून हलते. म्हणजे आदल्या दिवशी फक्त निघते मंदिरातून आणि आजोळ घरात थांबते. तर त्यासाठी सगळे लोक इथं येतात आणि इथून मग पंढरपूरला चालत जातात. तर त्याच्यासाठीच लोक इथं आलेली आहेत आता खूप. आणि एवढा पूर आलेला आहे तुम्हाला मी आता दाखवलं. तर अजून तुम्हाला मी दाखवते कसं कसं. तर सकाळी ना ह्या जे मी घरं दाखवली ना त्याच्या पाठीमागं पाणी होतं अगदी एकदम कमी आणि 2-3 तासातच हे पाणी एवढं वाढले आणि खूप असं पुकारलं जाते की धोक्याची पातळी ओलांडली, कुठं जाऊ नका. तर माझे मिस्टर पण बघा सकाळी चालले होते, मी डबा वगैरे करून दिला आणि तिथून जाऊनच नाही दिलं पुलावरून. मग ते परत मागं आले आणि आज पण सगळे घरीच आहेत. सलग 3ऱ्या दिवशीची सुट्टी मिळाली. पण पाणी बघायला छान वाटतंय पण खूप म्हणजे आता लोकांना अडचणी येणार आहेत ह्या पुरानं. आणि आत्ता मागच्या आठवड्यात आपण म्हणत होतो की पाऊस नाहीये पण आत्ता एवढा पाऊस झालाय की आता पाऊस आला म्हणा वाटतंय की बस आता थांब म्हणून. तर एवढं पाणी झाले. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते अजून. हे बघा एवढं पाणी वाहतंय. आता हे तुम्हाला मोबाईलमध्ये किती दिसतंय माहित नाही पण ते वाहण्याचा प्रवाह पण एवढा जास्त आहे ना की आपल्यालाच भीती वाटते. काही काही असं वाहून येते. 2 दिवस तर जलपर्ण्या एवढ्या जास्त वाहून येत होत्या. तर आता बघा थोडं थोडं तुम्हाला दिसत असेल. अगदी कमी पाणी असतं या नदीला आणि आत्ता एवढं जास्त पाणी झाले की ही वाट वगैरे बंद झाली. आता इकडून तर लोकांना प्रवेश नाहीच आहे. बघा इथून हे जे खांब दिसतात छोटे छोटे तिथून जायला वाट असते नेहमी. तर ते सुद्धा आता बुडालेलं आहे. ह्या घरांना एकदम पाणी लागणारच आहे. आता ह्या घरातच शिरू शकतं थोड्या वेळात कारण पाणी एकदम जास्त सोडलं गेलंय वरून. बघा इथं ह्यांच्या घराला मी पाणी दाखवत होते मग अजून पाणी वाढायला लागलं इथं. तर लोकांचं आता जाण्याचं दुसरीकडं म्हणजे चालू असेल, कुठं जायचं काय करायचं पाणी आलं तर त्याचेच ते बघत होते. सकाळी सकाळी उठल्यापासून ते पाण्याचा अंदाज घेत होते. तर अगदी ना म्हणजे पायाला सुद्धा थटणार नाही एवढ्या लांब पाणी होतं ते. आणि आत्ता ते सगळं अंगण भरून गेले त्यांचं. तिकडं मागं झाडांजवळ जे दिसतंय ना तो नदीचा पूल आहे आपला आळंदीचा आणि देहू फाट्याला जोडलेला असा पूल आहे. तर त्याचं हे रेलिंग तुटले बघा. इथं तुम्हाला दिसत असेल अर्ध रेलिंग तुटलेलं आहे आणि आता थोड्या वेळात सगळंच जाईल अशी त्याची अवस्था झाली आहे. खूप म्हणजे खूप पाणी वाढलेलं आहे त्यामुळे रेलिंग तुटून गेले. हे जे दिसतंय ना रेलिंग 2 त्या झाडांच्या पुढं तर त्यातलं अर्ध रेलिंग तुटून गेलेलं आहे.
हा जो खांब दिसतोय ना तो दुसरा नवीन पूल आहे आळंदीतला आणि तो पण बुडालेला आहे. तुम्हाला लॉंग तिथं पण खूप पाणी झालेलं आहे. आता एवढं सारं पाणी झालंय पण पाऊस काय थांबे ना, त्यामुळे अजून पातळी वाढण्याची शक्यता खूप आहे. तर सगळ्या लोकांनी ज्यांना यायचंय आळंदीला त्यांनी तर मला वाटतं आळंदीला शक्यतो येऊच नाही, कारण आत्ता खूप पाऊस आहे. जर पाऊस थांबला तर 2 दिवसात पाणी कमी येईल. जर पाऊस असाच चालू राहिला तर खूप पाण्यानं अडचणी येणार आहे. त्यामुळे शक्यतो लोकांनी येऊ नये. हे बघा लोक घरातून बाहेर निघायला लागलेत आता आणि बाहेर कुठे तर थांबतील थोडा वेळ. कसं पाऊस येतोय काय त्याच्यावर पुढचं नियोजन होईल त्यांचं. आणि तुम्ही ना तुमच्या रिलेटिव्हना फ्रेंडना सगळ्यांना सांगा की शक्यतो आता आळंदीला जर तुम्ही जाणार असाल तर आत्ता जाऊ नका, मोकळ्या वेळेत येऊन दर्शन घ्या. आणि पंढरपूरला इथून लोक जातात ना त्यांच्यासाठी खरंच खूप आत्ता रिस्की आहे हे. तर शक्यतो येऊ नका. खूप म्हातारी लोक वगैरे येत असतात इकडं. तर आत्ता मी बघितलं ना तर बाहेर खूप लोकांचा हाल चालू आहे. त्यामुळं शक्यतो कुणी बाहेर पडूच नका आत्ता. हा ना सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे बघा. म्हणजे सकाळी पहाटे मी जेव्हा स्वयंपाक करायला उठले होते डबा ह्यांचा, तर तेव्हा मी बघितलं तर पाणी एकदम मागं होतं. तुम्हाला इथले बघा हे खांब पण दिसत आहेत बघा, पांढरे जी लाईन आहे ना म्हटलं पाऊलवाट ती. आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे. मग म्हटलं चला कुठंपर्यंत पाणी आलंय. हे तर सुट्टी घेतली यांनी आज, कारण जाताच येणार नव्हतं. तर तेव्हा ना एकदम कमी पाणी होतं पुलावरती. आणि मग त्यानंतरचा जो पहिल्यांदा आता व्हिडिओ दिसतोय आपला, तर त्याच्यात बघा किती पाणी वाढले. ते पुलाच्या तिथले ना सगळे बॅरिगेड वगैरे तेव्हा होते आणि ते रेलिंग पण होते तेव्हा बरं का. मग नंतर ते वाहून गेलं. तर तेच बघायला आम्ही चाललो होतो. तर सकाळ सकाळी बघा इथं ना असे वारकरी सगळे कोट वगैरे घालून, रेनकोट वगैरे घालून बाहेर पडत होते दर्शनासाठी किंवा काय. आणि त्यांची पण अशी आशा असतील की पाऊस थांबेल, दर्शन होईल चांगलं म्हणून लोक येऊन थांबले तिथं. पण बघा कसं. आणि इकडं पण सगळ्यांची कामं रेग्युलर चालू आहेत, कचरा वगैरे काढायची. इकडं चहासाठी किंवा इथं बघा भिंत आहे ज्ञानेश्वरांनी चालवलेली, ती बघण्यासाठी लोकांची बरीच गर्दी बाहेर आहे. आणि आत्ता बघा पाऊस एकदम कमी वाटतोय, म्हणजे जास्त नाही. मग अशी होऊन गेलाय पण असं वाटलं की उघडेल वाटतं पाऊस. तर आत्ता ना जेव्हा मी हे सकाळच दाखवते म्हणजे 8च्या दरम्यानचा व्हिडिओ असेल आणि जे व्हिडिओच्या सुरुवातीला आहे ना त्यात 11 वाजताचा वगैरे व्हिडिओ आहे. तर ते एवढं प्रमाणात हे झालंय ना, पाणी वाढले. तर सकाळी सकाळी बघा कुठं कुठं असं अन्नदान सेवाचे म्हणजे हे चालू होतं. त्यात चहा वगैरे सगळं मोफत भेटत होतं वारकऱ्यांना. पण ज्यांना हे माहीत नाही किंवा इथं नसतील आजूबाजूला असतील त्यांना विकत वगैरे घेऊन का होईना पण चहा प्यावा लागतोय सकाळ सकाळचं, कारण एवढं गारठा पण झालाय वातावरणात. आणि इकडं सगळ्यांचं ना असं चहा पिण्यासाठी किंवा रेनकोट घेण्यासाठी सगळीकडे लोकांची गर्दी आहे. बरीचशी वयस्कर लोक पण ह्या म्हणजे ह्या गर्दीमध्ये आहेत, कारण शक्यतो वयस्कर लोकच ही वारीला जात असतात. तर इथं रेनकोट वगैरे खरेदीसाठी लोकांची अशी झुंबड उडालेली दिसते तुम्हाला. आणि असं बघा इथं कुठं भेटेल जागा तिथं बसून नाश्ता चहा पाणी करत आहेत लोक. आणि त्यानंतर बघा आम्ही ना इकडं पुलाच्या साईडला चाललो होतो, तर एवढी गर्दी वाहनांची झाली होती, कारण तिथून पुलावरून ना आता वाहनच जाऊन देत नाहीयेत. तर हे बघा इथलं तुळशी वृंदावन असं एक इथलं व्हिडिओ आहे. मी शॉर्ट व्हिडिओला टाकला होता इथला पण व्हिडिओ एकदा. तर तो एरिया आहे. इथं सकाळ सकाळचं बघा लोकांचा चहा बनवायचा चाललाय हॉटेलवाल्यांचा, कारण चहासाठी आता खूप मागणी वाढली लोकांची पावसामुळं. तर इथं बघा आम्ही पुलावरती आलोय. जो मी सुरुवातीला पूल दाखवत होते ना की बाबा असं असं इथं पूल आहे बघा, खांब मोठा, तर त्या खांबाच्या तिथल्या पुलाचं इथलं हे व्हिडिओ आहे. तर आम्ही सकाळी चाललो होतो पाणी बघण्यासाठी, तेव्हा आनंदित होतं की पाणी म्हणजे पुलाला टेकत आले. तर हे पाणी बहुतेक पुलावरून चाललं होतं, कारण ह्यांनी जेव्हा ऑफिसला चालले होते ना तेव्हा नुसतं पुलाला टेकत होतं. त्यानंतर बघा 1-1.5 तासातच एवढं पाणी वाढलेलं आहे. तर हा खांब मी बघा सुरुवातीला दाखवलंय व्हिडिओच्या, तर तो सुद्धा बुडाले म्हणजे पाण्या त्याला लागलेला आहे. आणि पुलावरून बघा असं पाणी वाहतंय. तर इथं ना गर्दी केली लोकांनी. जे लोक वारकरी आलेत त्यांना हे इंद्रायणीचं दर्शन घ्यायचंय म्हणून, आणि काही काही लोक पूर बघण्यासाठी म्हणजे कुठपर्यंत पाणी आले, ऑफिसला जायचं का नाही हे ठरवण्यासाठी पण आलेले आहेत. तर हे ना इथले पोलीस सगळ्यांना सांगत होते की हा खांब हलतोय बघा, त्याच्या वायरा हलतायत जास्त. तर त्यानंतर बघा पुढं दिसते
की पुढच्या साईडला जो खांब आहे ना तो पडलेला आहे, वायरा अशा ह्याला लागलेत बघा, पाण्याबरोबर असं त्याच्या थटून चाललेत. तर शॉर्ट सर्किट वगैरे होऊ शकतं, काहीही होऊ शकतं, म्हणून पोलीस ओरडत होते. पूल बंद झाल्याने कोणीही पुलाकडे जाऊ नका. सर्व पूल वाहतुकीकरिता बंद करण्यात आलेले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. पुलाकडे जाऊ नये, गर्दी कमी करावी. हा व्हिडिओ खूप म्हणजे 2-2.5 तासापूर्वीचा आहे. आता खूप पाणी वाढले, हेच जास्त पाणी वाढले. हेच पाणी खूप आहे. आत्ता ना 2-2.5 तासानंतर खूप पाणी वाढलेलं आहे. धोक्याची पातळी ओलांडली आहे असं सांगितलं जाते सगळीकडं. तर इथं बघा लोक कसं का होईना पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करतायत. थोडं जे काही साहित्य असेल त्यात काहीतरी सोय करण्याचे प्रयत्न करतायत बघा. आणि आम्ही नाही इकडं आता गोपाळपुराला चाललोय. इथं पण पाणी खूप घुसलं होतं, असं घरांच्या शेजारी शेजारी आलं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो बघण्यासाठी. लोकांनी अशी जनावरं वगैरे बाहेर काढून आणलेत आणि गायी वगैरे बघा अशा इकडं बाहेर आणलेत. पण अजून 2-3 गायी तिथं पाण्यात अडकलेल्या होत्या बरं का. आणि तेच मग आम्ही इथून दिसतंय का बघायला चाललो होतो. तर हे बघा घरांना लोकांच्या पाणी लागले आणि पाणी वाढत वाढतच चाललं होतं. धर्मशाळा वगैरे त्याच्यातून पाणी म्हणजे पार्किंगमध्ये वगैरे शिरलेलं आहे. तर इथं आलोय बघा, इथं लोकांची वस्ती आहे आणि पलीकडं पण ना खूप घरं आहेत. तर पाणी त्यांच्या घरामध्ये गेले, लोक बाहेर यायला मागत नाहीयेत. पण रेस्क्यूवाल्यांनी ना त्यांना समजवून किंवा त्यांना हे करून बाहेर काढायचा प्रयत्न चाललाय. लोकांचं बघा इथं जे वारकरी आले त्यांची आंघोळ चालली आहे या पाण्यात आणि हे पाणी बघा असं वाहत चाललंय. तर इकडं बघा पलीकडं घरं दिसत आहेत, तिथं लोक आहेत, ते येईनात म्हणून रेस्क्यूवाले तिकडं गेले त्यांना बाहेर आणायला. आणि पलीकडंच ना 2-3 गायी पण अडकलेल्या आहेत, पण त्यांना आता काय माहित काढता येते किंवा नाही. हे बघा घरांच्या बाजूनं कसं पाणी वाहतंय. तर इथं ना लोकांची समजूत वगैरे घालून रेस्क्यूवाल्यांनी त्यांना बाहेर घेतलं इकडं. तर घरातलं थोडंसं जे महत्वाचं साहित्य ते त्यांनी घेतलं आणि आले. तर इथं बघा ही दिदी ना तिचं कुत्रं घेऊन आले, कारण त्यांना पण वाचवणं गरजेचं आहे. तर ती स्वतः बाहेर येताना त्याला पण घेऊन आली, अगदी उचलून वगैरे तिनं आणले. आणि इकडं बघा तळघरात कसं पाणी शिरलेलं आहे. तर चेंबरमधून वगैरे पाणी वरती आलं असेल, तर ते तळघरात पूर्ण भिजलेलं आहे. अगदी 2-3 पायऱ्या वगैरे बुडालेत त्या पाण्यात. आणि इकडं पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता कशी वाढते. एकदम थोडंसं पाणी आहे, पण त्याला ना असं लाटांसारखं पुढं 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 यायला लागले. तर ते थोड्या थोड्या वेळानं असं वाढतच चालले. इकडं टपरी वगैरे पण बुडालेली आहे बघा. तुम्हाला जाणवते का इथं बघा पाण्याचे तरंग कसे होत आहेत. पुढं पुढंच पाणी चालू आहे असं. आणि सांगितलं आहे की अजून थोड्या वेळात अजून पाणी जास्त सोडलं जाईल, कारण पाऊस काही बंद नाही. आणि हे बघा असे काहीतरी जीवजंतू ना पाण्यातून बाहेर येतात. तर इकडच्या त्यांना आजोबांनी ते मारलं, कारण ते पण जीव वाचवण्यासाठी पळतायत खरं आहे, पण हे घरात वगैरे गेलं तर खूप रिस्की होऊ शकतं, म्हणून त्या आजोबांनी त्याला चप्पलनं वगैरे मारलं. आणि त्यानंतर बघा आम्ही सगळे ना असं घरी जायला निघालो होतो. तर अगोदर जेव्हा गेलो ना, आता इथं बघा हा व्हिडिओ आहे, ते बरं वाटत होतं की पाणी आले किंवा हे होतंय, पण थोडंसं प्रमाण होतं म्हणून वाटत होतं. तर आता बघा लोकांना हे सगळं हलवायला लागतंय. आणि त्यानंतरचं जे 2-2.5 तासाचा व्हिडिओ आहे तो आपल्या ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला आलेला आहे. तर ना त्यामुळे एवढी भीती वाटायला लागली की पावसाला आता सगळ्यांनीच प्रार्थना करा की बास आत्तासाठी खूप झालाय पाऊस आणि आता थांबला पाहिजे पाऊस, यासाठी प्रार्थना करा. कारण आत्ता इथं जे माझ्या चेहऱ्यावर हसू आहे ना, ते 2-2.5 तासानं खूप म्हणजे हे झालंय आणि खूप भीती वाटते. कसं